तर सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट जी की आपल्या दरवर्षी रेग्युलर एक्झाम होणारे एमपीएससीच्या की यामध्ये थोडंसं यावर्षी थोडा घोळ झाला, परंतु 2025 मध्ये कोणतं इलेक्शन नाही, काहीच नाही, तर जे टाइम टेबल दिलेलं आहे ते नक्की या ठिकाणी त्या प्रकारे आयोग घेऊ शकतं अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही. तर यामध्ये विद्यार्थ्यांनी हे व्यवस्थित बघा का, तर तुम्हाला तुमच्या 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षाचं प्रॉपर प्लॅनिंग करण्यासाठी नेमकी आपल्या एक्झाम कधी असू शकतील एक संभाव्य गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. तर त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की 2025 ला जर तुम्हाला आपल्या बरोबर तयारी करायची असेल कंबाईन अथवा राज्यसेवा, तर त्या संदर्भात हे महाराष्ट्रातली या ठिकाणी प्रचंड नामांकित अशी टीम तुमच्या बरोबर असणार आहे. मग यामध्ये कंबाईनची तयारी होईल आणि त्याच्याबरोबर राज्यसेवेची सुद्धा इथं बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. तर आता बघूया की नेमकं या ठिकाणी काय काय या ठिकाणी टाइम टेबल मध्ये देण्यात आलेलं आहे, तो मुद्दा पहिल्यांदा पाहणं गरजेचं आहे. तर पहिला विषय लक्षात घ्या की जे आता गट ब ची या ठिकाणी 5 जानेवारीला आपण पाहतो पूर्व परीक्षा आहे. हे पूर्व परीक्षा 5 जानेवारीला होईल, पण या ठिकाणी आपण पाहतो की याचा निकाल एप्रिल 2025 मध्ये येऊ शकतो. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं की या संदर्भात एकंदरीत त्याची मुख्य परीक्षेचा यांचा एक अंदाज आहे, तो म्हणजे 1 जून 2025. काय 1 जून 2025 मध्ये ही परीक्षा होऊ शकते गट ब ची मुख्य, असं यांचं मत आहे, म्हणणं आहे. आता यामध्ये गट क ची पूर्व 2 फेब्रुवारीला आहे, तर याची जी मुख्य परीक्षा आहे ही 29 जून 2025 मध्ये होईल. कधी बघा 29 जून 2025, हे 2024 च सांगतोय मी. आता 2024 कळालेलं असेल. आता 2024 च राज्यसेवेचंही तुम्हाला माहित असेलच. तर 2024 ची राज्यसेवा 1 डिसेंबरला होईल आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह राज्यसेवा आहे ह्याची जी मुख्य आहे ही 26 एप्रिल पासून 26, 27, 28 एप्रिल 2025 ला ही 1 डिसेंबरची जी एक्झाम आहे राज्यसेवेची पूर्व त्याची मुख्य असेल. त्याच्या बरोबर ह्या ठिकाणी आपण पाहतो जी न्यायालय भरती आहे दिवाणी न्यायाधीश वगैरे, तर याची या ठिकाणी पूर्व परीक्षेचा जाहिरातच आली नाही याची, पण दिवाणी जाहिरात या ठिकाणी न्यायालयाची ज्याला JFMC आपण म्हणतो, तर ही जाहिरात डिसेंबर मध्ये येईल म्हणजे पुढच्या महिन्यात, आणि त्याची पूर्व 16 मार्चला होईल असं यांचं म्हणणं आहे. मुख्य 13 सप्टेंबरला होईल, पण आधी त्याला जाहिरात यावी लागेल. ओके, न्यायालयाच्या संदर्भात. पण राज्यसेवेचं कळालं. आता त्यामध्ये पुढे बघा, तर ह्या राज्यसेवेत महत्वाच्या काय पोस्ट आहेत, जसं की वनसेवा आहे, त्याच्याबरोबर आपण पाहतो की सिव्हिल इंजिनिअरिंगची मेन्स आहे, जसं की ऍग्रीची मेन्स आहे. तर या सर्व साधारणतः मेन्स 10 मे पासून सुरुवात होतील. 10 मे, 11 मे, 13 मे अशा मेन्स असतील. म्हणजे 1 डिसेंबरची जी पूर्व आहे त्यातली ऍग्रीची मेन्स कधी असेल, तर ऍग्रीची मेन्स 18 मे ला असेल. त्यातले इंजिनिअरिंगची मेन्स कधी असेल, ही 18 मे लाच इंजिनिअरिंगची मेन्स असेल. वनसेवेची मेन्स कधी असेल, तर ती 10, 11, 13, 14 या ठिकाणी मेन्सची डेट असेल. कशाच्या 3 एक्झामची. आणि बाकीची तर तुम्हाला सांगितलेलं आहे की जनरल राज्यसेवा मुख्य कधी होणार आहे ती. आता या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं की 2025, आता जे विद्यार्थी बेसिक पहिलीच वर्णनात्मक परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह 2025 ची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी नीट लक्षात घ्या की तुमची पूर्व परीक्षा या ठिकाणी 28 सप्टेंबर 2025 ला होईल. जाहिरात जानेवारी 2025 ला येईल. पण एवढे दिवस का लावले असेल या ठिकाणी पूर्वला तुमच्या, की जानेवारी जाहिरात आणि सप्टेंबर मध्ये मेन्स 2025 ला, तर त्याचं कारण 2024 ची पूर्व मुख्यची प्रक्रिया मध्ये करून घेणार. त्याच्यामुळे याची प्रीच 28 सप्टेंबरला आहे. आणि ती जी डिस्क्रिप्टिव्ह आहे ही एक्झाम जी 35 संवर्गासाठी आहे, म्हणजे या ठिकाणी पद पिद सगळे, तर त्याची जी मेन्स आहे ह्या मेन्स या ठिकाणी अजून डेट स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. का तर इथं जवळजवळ आपण पाहतो की पेपरची संख्या मोठी असल्यामुळं सप्टेंबर नंतर साधारणतः 4 महिन्यात ही मेन्स होईल. म्हणजे तुम्हाला पूर्व मध्ये या ठिकाणी मेन्सचा अभ्यास करावा लागेल.
आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर यामध्ये सगळ्याच परीक्षा येतील. आता पुढचा जो विषय आहे 2025 ची गट ब ज्यामध्ये PSI, STI, ASO हे पद जे आहेत यांची पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबर 2025 ला होईल आणि जाहिरात जुलै 2025 ला येईल. 2025 च्या कंबाईनचं सांगतोय गट ब च्या. आणि गट क ची या ठिकाणी आपण पाहतो ब ची या ठिकाणी मुख्य डिक्लेअर नाही केली. आणि गट क ची जी पूर्व आहे ही गट क ची पूर्व तुमची या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2025 ला होईल. म्हणजे गट ब गट क राज्यसेवा पूर्व हे सगळं तुम्हाला अजून आजपासून जवळजवळ 1 वर्ष अभ्यासाला असल्यासारखं आहे पूर्वला, का तर मुख्य तिथून पुढे होणार आहे. अशा प्रकारे अंदाजित टाइम टेबल यांनी टाकलेलं आहे. यामध्ये आता आरटीओ बिरटीओ टाकलं यांनी, परंतु आता ते पडल तेव्हा ते खरं असं आपण म्हणू शकतो. तर हे तुमच्या प्रॉपर रित्या लक्षात आलेलं असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.